पिरियड्स, मासिक पाळी हे नाव जरी ऐकलं ना तरी डोक्यामध्ये ते बॉडी पेन, क्रॅम्प, मूड स्विंग या सगळ्या गोष्टी येतात. मित्रांनो, जर तुम्हाला पिरियड्स मध्ये एक्स्ट्रीम हाय लेवलचं मेन्स्ट्रुएशन पेन असेल तर नक्की या सिच्युएशन मध्ये, या कंडिशन मध्ये तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय अवॉइड केलं पाहिजे यावर लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच जणी काय करतात, अरे खूप पेन होते म्हणून डॉक्टरला कन्सल्ट करतात. काही जणी तर पेन किलर सुद्धा घेतात. तर ते सगळं थांबवा आणि काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे यावर आज आपण थोडं लक्ष देऊया. तर नमस्कार मैत्रिणींनो, ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. सगळ्यात पहिलं, हाय सॉल्ट फूड. मैत्रिणींनो, पिरियड्स यायच्या एक आठवडा आधी आणि पिरियड्स मध्ये तुम्हाला जास्त मीठवाले पदार्थ खायचे कमी करायचं. आता जास्त मीठवाले पदार्थ म्हणजे नक्की कुठले? लोणचं, पापड, चटणी. मला ऍक्च्युली बोलतानाही पाणी येते, तर मला सुद्धा हे कमी करणं खूप डिफिकल्ट आहे. पण काय करणार, त्याने काय होतं, हाय सॉल्ट फूड खाल्ल्याने आपले जे मसल क्रॅम्प्स असतात ते वाढतात. आणि मसल क्रॅम्प एकदा वाढले की तुम्हाला माहिती आपली काय कंडिशन असते. आणि थोडी ना आपल्याला आयुष्यभर कमी करायचंय, फक्त 2 आठवडे म्हणजे पिरियड्स यायचा आठवडा आणि पिरियड्स यायच्या आधीचा आठवडा. तर हे 2 आठवडे हे फक्त जास्त मीठवाले पदार्थ खाणं कमी करा. दुसरा, हाय फॅट फूड. हे बघा, पिरियड्स मध्ये हॉर्मोन बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज खूप जास्त ब्लिडिंग व्हायचे चान्सेस आहेत आणि खूप जास्त फ्लो असेल, ब्लिडिंग असेल तर तुम्हाला माहिती आहे दिवसभर मग आपण ते चिडचिडमध्ये राहतो, मग आपल्या पूर्ण दिवसाची पूर्ण वाट लागते. सो या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत रिलेटेबल आहेत. तर यासाठी फॅट फूड खाणं जरा बंद करा, म्हणजे कमी करा, ऍटलीस्ट ड्युरिंग द पिरियड्स. फॅट फूड म्हणजे नक्की कुठले? तर बटर, क्रीम, फास्ट फूड जसे की बर्गर, पिझ्झा या सगळ्या गोष्टी पिरियड्स मध्ये खाणं थोडंसं कमी करा. लो फॅट फूडचा इंटेक वाढवा, जसे की नट्स, सीड्स, लेग्युम्स आणि असे बरेच काही आहे. काय होतं, आपलं न्यूट्रिशन खूप छान मेंटेन राहतं आणि पिरियड्स मध्ये ब्लिडिंग खूप कंट्रोलमध्ये येतं. इन जनरलच आपल्याला काही गोष्टी अवॉइड केले पाहिजेत, जसे की अल्कोहोल, स्वीट, स्पायसी फूड. त्याने काय होतं, आपलं मेन्स्ट्रुएशन डिस्कम्फर्ट, आपलं पिरियड्स पेन, फ्लो सगळ्या गोष्टी वाढतात आणि ह्या सगळ्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. बऱ्याच लोकांचा असं गैरसमज आहे की पिरियड्स मध्ये चॉकलेट्स खाल्ले तर आपल्याला रिलीफ मिळतो, आपला मूड स्विंग्स कमी होतं. तर हे खोटं आहे. आय नो चॉकलेट्स खाल्ले पाहिजेत, बट इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग डिफरंट टाइप ऑफ चॉकलेट्स फक्त डार्क चॉकलेटचाच इंटेक वाढवा. कारण डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपले जे मसल्स आहेत ते रिलॅक्स असतात आणि म्हणून मग आपला पेन कमी होतो. तर हे रिझन आहे डार्क चॉकलेट खाण्याचं. तर मैत्रिणींनो, हे होते गोष्टी जे तुम्हाला अवॉइड केले पाहिजेत. थोडंसं डिफिकल्ट आहे करणं, पण 1 महिना करून बघा काय फरक पडतोय, कसं तुमचं पिरियड पेन, क्रॅम्प कमी होतात आहे का. कारण ह्याने फरक पडत असेल तर फायदा आपलाच आहे. ही व्हिडिओ कशी वाटली सांगा आणि तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा पण अजून चांगले टिप्स असतील किंवा वेगळे असतील ते आम्हाला कमेंटमध्ये शेअर करा, सो दॅट अजून बाकीच्या मुली ते फॉलो करतील. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या जेवढ्या पण गर्ल्स व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या लोकांमध्ये. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.